नमस्कार मित्रांनो, माझ्या या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. पण माझ्या आयुष्यातून जाताना तू माझा विचार केला नाहीस. त्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा यायचा विचार तू करू नकोस. तो विषय कायमचा संपलेला आहे. कोरोना सदृश्य परिस्थिती निवडली की आपला औपचारिक घटस्फोट होईलच. आता ह्यानंतर मी सुद्धा कुणाचेही काहीही ऐकून घेणार नाही. माझा निर्णय ठाम आहे. आज तुला ती मीना सोडून गेली म्हणून तुला एकटे वाटत आहे. म्हणून तुला उपरती झाली पुन्हा तडजोड करून संसार करण्याची. पण केव्हा सगळे मित्र नातेवाईक समजावत होते तेव्हा एकदाही तटस्थपणे विचार केला असतास तर आज ही वेळ आलीच नसती. समिधा तिच्या मनात गेले 4 वर्षे साचून ठेवलेले सगळं बोलून मन मोकळं करत होती. तिच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर कुणाकडेच नव्हते. त्यामुळे सगळेच निशब्दपणे ते ऐकून गप्प बसून फक्त ऐकत होते. आधी तिला माघार घेण्यासाठी समजावून पाहणारे आई-बाबा, सागर आणि सासूबाई चौघेंना काय बोलावे तेच कळत नव्हते. समिधाच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे सुबोधच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली होती. मुलांचे नाव पुढे करून त्याने खेळलेला डावसुद्धा त्याच्यावरच उलटलेला. समिधाला समजावणे आता ह्या जन्मी तरी शक्य नाही हे समजल्यावर सुबोध उठून जायला निघाला. जाता जाता समिधाशी बोलण्यासाठी तिच्या जवळ गेला. समिधा, मी कल्पनाच केली नाही कधी तू काय मनस्थितीत असशील. तुझं दुःख जाणून घेण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही. प्रत्येक वेळी केवळ माझा स्वार्थ, माझं सुख केवळ आणि केवळ त्यालाच प्राधान्य दिलं. मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष केले. पैसे पुरवणे म्हणजेच बाप होण्याचं कर्तव्य संपत नाही. तर आयुष्यभर मुलांना साथ सोबत आणि प्रेम पुरवणे म्हणजे बाप होणं हे मला कधीच कळले नाही. तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे की मीना सोडून गेलीस नसती तर आज मी इथे नसतोस. कदाचित नव्हे तर नक्कीच आज परिस्थिती वेगळीच असती. मग केवळ आज मी एकटा आहे म्हणून आपण पुन्हा एकत्र यावे हे योग्य नाहीये. तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे? तू ह्या नात्याला नवीन संधी देण्याबाबत जर तयार नसशील तर आपण पुढे नको जाऊया. मलाही असेच वाटत आहे. माझ्या कठीण काळात सुद्धा तू मुलांचा बाप हरवू नये म्हणून सलग 20 दिवस माझी सेवा केलीस. हे मी आयुष्यभर विसरणार नाहीस. एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो, एक चांगला नवरा नाही होता आले, पण इथून पुढे एक उत्कृष्ट आणि नाही पण साधारण बाप होण्याचा नक्की प्रयत्न करेन. जमल्यास निदान मला माणूस म्हणून तरी माफ कर. एवढे बोलून सुबोध तिथून निघून गेला. उपस्थित सर्वांनीच समिधाचा निर्णय मान्य करून सर्वानुमते पाठिंबा देऊन तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे वचन दिले. काही दिवसांनी कोर्टात दोघांच्या घटस्फोटाचा पेपर वर सह्या झाल्या. विनाअट परस्पर संमतीने दोघे एकमेकांपासून कायद्याने वेगळे झाले. मनाने तर 4 वर्षे आधीच वेगळे झालेले. सुबोधने पेपरवर सही करायच्या आधी समिधाला आहे ते घर न सोडण्याचा हट्ट केला. ते घर तिच्या एकटीच्या नावावर करून त्याने स्वतःसाठी दुसरे घर शोधले. त्याचा शेवटचा हट्ट मुलांसाठी नाईलाजाने का होईना समिधाने मान्य केला. नाहीतर ते घर तिच्या
अमूल्य आठवणींनी भरलेले होते. ते घर सोडणे तिच्या जीवावरच आले असते. आता घराचा प्रश्न सुटला होताच. आता फक्त नोकरी किंवा घरखर्च चालवण्यासाठी काहीतरी करावे लागणार होतेच. घटस्फोट घेतानाच कुठल्याही प्रकारची पोटगी मी इथून पुढे घेणार नाही हे समीदाने आधीच स्पष्ट केले होते. अशातच एक दिवशी सागर समीदाला आनंदाची बातमी घेऊन आला. समीदा, बघ, शिक्षण आहे तुझे, पण गेले 10 वर्षे कुठेही नोकरी करत नसल्याने अनुभवात सुद्धा बराच गॅप आलेला आहे. मला असे वाटत आहे की तू आता व्यवसाय करावास. अच्छा, काय बरं? आणि कुठे? तेही सांग सविस्तरपणे. कोरोनाच्या काळात, ह्या काळात माझा टिळक चौकमधील शॉपचा भाडेकरू भाडे थकवून पसार झालेला आहे. कालच रीतसर पोलिसात तक्रार करून त्याचे होते ते सामान भंगारमध्ये विकून शॉप रिकामे करून घेतले. आजूबाजूला लगेच माहीत झाल्यावर एक चायनीजवाला आलाय शॉप भाड्याने मागायला. तेव्हा गौरी म्हणाली मला की समीदाच्या हातची बिर्याणी अतिशय सुंदर असते. मुख्य चौक आहे, तिलाच एखादे बिर्याणी हाऊस टाकायला सांगा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकार ठेवू. हळूहळू त्यात प्रकार वाढवता येतील मागणीनुसार. म्हणून तुझ्याकडे आलोय. फारसं भांडवलसुद्धा लागणार नाही. आपल्या घरीच बनवून फक्त पार्सल विकायचे तिथे. सागरचा प्रस्ताव विचार करण्यासारखाच होता. आता कोरोनाच्या काळात नोकरी लगेच मिळणे कठीणच होते. सागरने सुचवलेला प्रस्ताव समीदाने 2 दिवस विचार केल्यावर मान्य केला. सागर गौरीच्या मदतीने मेघा बिर्याणी हाऊस ह्या नावाने समीदाच्या व्यवसायाला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा सुरू होता आणि मेघा बिर्याणी हाऊस नावाचा बॅनर सर्वांना दिसल्यावर मेघा नावावर सर्वजण विचार करत होते, हे कुणाचे नाव आहे? सर्वांच्या नजरा त्या बॅनरवर खिळलेल्या पाहून समीदाने सर्वांना त्या मागचे कारण सांगितले. माझे नाव आई वडिलांनी समीदा ठेवले होते. पुढे लग्न झाल्यावर सुद्धा तेच नाव वापरत होते. एकदा बाबांना ह्या नावाचा अर्थ विचारला होता, तेव्हा ते म्हणाले की समीदा म्हणजे होम हवन करताना ज्या लाकडी सामग्री अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरतात त्याला समीदा असे म्हणतात. जेव्हा सहज मी म्हणाले होते की त्याचं नंतर काय होतं, तर बाबा म्हणाले की जळून राख होते. तेव्हा मला खूप वाईट वाटले. मी बाबांना म्हणाले सुद्धा की माझे नाव बदला. तर तेव्हा वेळ मारून नेताना बाबा म्हणाले की जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा बदलू आपण, आता राहू दे. नंतर मी कधी फारसा विचार केला नाही. लग्नानंतर सुद्धा सुबोधने बदलून दिले नाही. म्हणाला राहू दे, मला आवडते हेच नाव. आता मी ना बाबांचं नाव लावते ना सुबोधचे. म्हटलं नव्याने सुरुवात करत आहे तर नावच बदलवून घेते. म्हणून माझे मीच बारसे केले आणि नाव ठेवले मेघा. माझ्या शाळेतील एका जिवलग मैत्रिणीचे नाव आहे. आता तिचे बदलले आहे नाव सासरी गेल्यावर. मग मी ठरवले मी ते धारण करते. मी आता संसाररूपी यज्ञात जळून राख झालेली आहे. त्यामुळे समीदाचे कार्य संपुष्टात आलेले आहे. आता मेघा नव्याने जन्म घेऊन नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. समीदा सर्वांना तिच्या नाव बदलण्यामागचे कारण सांगत असताना तिचा आत्मविश्वास, जिद्द तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेलं सर्वांनी पाहिलं. ते पाहून सर्वांना आनंद झाला. सागर गौरी
समिधाच्या आई-वडिलांना, मुलांना एवढेच नव्हे तर तिच्या सासूबाईंना सुद्धा तिचा प्रचंड अभिमान वाटत होता. मेघा बिर्याणी हाऊस सुरू झाले. काही दिवसातच समिधाच्या क्षमस्व मेघाच्या हातची बिर्याणीची चव संपूर्ण शहरात पसरायला लागली. 3-4 महिन्यातच मेघा आपल्या व्यवसायात प्रचंड यशस्वी आणि व्यस्त झाली. साधारणपणे 4 महिन्यांनी मेघाच्या सासूबाई 2-3 बॅग घेऊन आल्या. सोमवार शॉप बंद असल्याने मेघाही घरीच होती. आल्या आल्या सासूबाईंना नमस्कार केला. आई अचानक आलात कॉल करून सांगायचे मी आले असते स्टेशनवर घ्यायला. अगं म्हटलं तुला आणि नातवंडांना सरप्राईज देऊ असे ठरवले म्हणून काही सांगितले नाही. सामान काय हल्ली कुली ऑटोपर्यंत आणून सोडतात. ऑटोवाला आपल्या बिल्डिंगखाली तिथून वॉचमॅन सोडतो वरपर्यंत. मग उगाच कशाला तुला त्रास. त्यात तुझा आज आराम करण्याचा दिवस. बरं केलंत आलात. त्या मुले सारखी आठवण काढत होती. आता कायमची इकडेच राहायला आली आहे. चालेल ना तुला. ओह आई असे का विचारत आहे. तुमचेच घर आहे. पण असे अचानक का ठरवलेत. काही झालंय का. झाले काही नाही. त्या दिवशी तू म्हणालीस तुमच्यामुळे माझा जॉब गेला. मुग्धा झाल्यावर मी गावी निघून गेली आणि सुबोधने तुला जॉब सोडायला लावला. म्हटलं तेव्हा झालेली चूक आता सुधारण्याची संधी दिली आहे देवाने तर सुधारूया. तू मध्ये असतेस दिवसभर घरी मुलांसोबत कुणीतरी हवे कायम म्हणून आले. आई आज जिंकलात तुम्ही मला. असे बोलून मेघाने आपल्या सासूबाईंना मिठी मारली. सासूबाईंनी सुद्धा आपल्या सुनेला प्रेमाने मिठीत घेऊन मायेने पाठवर हात फिरवत म्हणाल्या, मेघा बेटा आजपासून तू माझी सून नाहीस, माझी लाडकी लेक आहेस. मेघाला सासूबाईचे धीराचे शब्द ऐकून अश्रू अनावर झाले. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी अशाच तुमच्यासाठी नवीन स्टोरी नक्कीच माझ्या चॅनलवर घेऊन येईल. तुम्ही माझ्या चॅनलवर असेच उपस्थित राहा. थँक्यू.